आनंदाचा क्षण आहे. बोळिंज वासियांसाठी हा भाग्याचा क्षण आहे. त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाचं त्यापैकी एक म्हणजे परमपूज्य कैलासवासी जगन्नाथ आणि त्यांच्या पत्नी कैलासवासी सौ वत्सलाताई. या उभयतांवर श्रींनी अनिवार्य प्रेम केलं. या सर्व लेकरांवर मायेचं शिंपण केलं. अहो, भानुदास महाराजांच्या जन्मावेळी तर साक्षात विठोबा जन्माला येत आहे असं भाऊराया म्हणत. त्यांच्या भजन गुणांचा उत्कर्ष झाला आणि श्रीनाथ सेवेचं बीजारोपणही झालं. भाऊरायांनी भानुदास महाराज म्हणजे यशोदा मातेचा कान्हा की कृष्णाचा लढीवाळ अर्जुन होता. भाऊरायांसाठी भानुदास महाराज त्यांचे सानुला विठोबा होते. एकदा श्रीनाथ षष्टीच्या उत्सवात रंगपंचमीच्या दिवशी त्यांना भाऊरायांनी स्वतःच्या मांडीवर बसून डहाणूच्या माऊली श्री शांतिमांच्या मुखातून त्यांच्या कानी गुरुमंत्र ओतला आणि व्रतबंधाचा सोहळा घडवला. श्री भाऊराया अष्टपदीला उभे राहिले की 4 वर्षांचे चिमुकले भानुदास महाराज मृदंग वाजवीत. भाऊरायांनी त्यांच्यासाठी कीर्तनकाराचा छोटा पोशाखही तयार करून घेतला होता आणि कीर्तनाची तयारी सुद्धा करून घेतली. श्री भाऊरायांच्या कृपा प्रसादाने अण्णांची सर्व मुलं गान वादन कलेमध्ये निपुण झाली. भानू महाराज मृदंग वादनामध्ये निष्णात झाले. भाऊरायांनी 1975 मधील चैत्र वद्य प्रतिपदेला देह ठेवला. त्यावेळी सद्गुरु श्री शांतिमांनी महाराजांच्या गळ्यात विणा घातला आणि भानुदास महाराजांनी अष्टपदी सादर केली. श्री भाऊराया म्हणजे आनंद सुखाचं धाम. आपल्या शुद्ध प्रेमाचं सिंचन करून त्यांनी या मुलांमध्ये भजन कलेचं बीजारोपण केलं, जेणेकरून भावी काळामध्ये श्रीनाथ सेवा त्यांच्या हातून घडावी. आणि भाऊरायांच्या निर्वाणानंतर सुद्धा भाऊरायांनी घालून दिलेले धडे आणि उत्सव अमरे कुटुंबीय आणि भाऊरायांचे सर्व भक्त सहकारी अगदी आत्मीयतेने अंतरीच्या जिव्हाळ्याने तितक्याच प्रेमाने संपन्न करीत आहेत. श्री भाऊरायांच्या आणि श्रीनाथांच्या कीर्तीचा ध्वज फडकविण्याचं महान कार्य या कुटुंबियांच्या हातून अविरतपणे होत आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये निस्पृहपणे कार्यरत असणाऱ्या आदरणीय परमपूज्य श्री भानुदास महाराज अमरे यांचा सन्मान हा श्री पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळ बोळिंज शाखेचा सन्मान आहे. श्रीनाथांची सेवा भानुदास महाराजांकडून अखंड घडावी आणि त्यांना निरामय दीर्घायू लाभो हीच प्रभू श्री विश्वकर्मा महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. मी विनंती करते आमच्या बोळिंज शाखेचे माजी अध्यक्ष, अत्यंत कर्तव्य दक्ष, उत्साहाचा खळखळता झरा, या वयातही तरुणांना लाजवेल अशा स्फूर्तीचा स्रोत असणारे आमचे रामभाऊ यांना विनंती करते की त्यांनी आज आपल्याकडे संतांचं आगमन झालेलं आहे. संतांचा अक्षय प्रसाद, त्याचं वाटप सगळ्यांना होणारे शिंपण, संतांच्या आशीर्वादाची कृपेचं शिंपण होणार आहे. राम चाफेकर काकांच्या हस्ते सत्कार होत आहे. मी विनंती करते सर्व बंधू भगिनींना त्यांनी कृपया आपण उभं राहूया. स्टँडिंग ओवेशन जे आपण देतो, आपण त्यांना मानवंदना देतोय. असं अभूतपूर्व व्यक्तिमत्व आज येथे उपस्थित आहे. त्यांचे चरणरज आमच्या इथे लाभलेले आहेत. हा आमच्या बोळिंज शाखेचा गौरव आहे. आणि आज अनंत जन्मीचे सुकृत उदेले, दर्शन घडले माऊलीचे, अशी सर्वांची भावावस्था झालेली आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, या आनंदाच्या लहरींवरती आपण सर्वजण तरंगत आहोत. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप आहे. सर्वांनी बसून घ्यायचंय. आणि अर्थातच भाऊरायांनंतर अष्टपदी. सर्वांनी कृपया शांतता राखायची. सर्वांनी बसून घ्या.
कार्यक्रमाचा आरंभ होत आहे आणि भाऊरायानंतर अष्टपदीची परंपरा कैलासवासी परमपूज्य जगन्नाथ अण्णा अमरे यांनी चालवली आणि त्यानंतर ते आस्थागायक परमपूज्य भानुदास महाराज सेवेचा वारसा अखंडपणे पुढे चालवित आहे. महाराजांच्या सेवेला 50 वर्षांहून अधिक वर्ष झालेली आहे आणि आता अमरे घराण्यातील नवीन पिढीही या सेवेमध्ये रुजू झालेली आहे. सादर करण्यासाठी येथे उपस्थित असणारे परमपूज्य भजनानंदी भानुदास महाराज अमरे आणि त्यांचे सहकारी यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये परत एकदा स्वागत करायचंय. आणि आता अर्थातच येथे अष्टपदी आपण पाहणार आहोत. नितांत सुंदर असा सोहळा अनुभवणार आहोत. थोडं म्युझिक. भिवंडी येथील श्री एकनाथ मंदिरातच संपन्न होणारी अष्टपदी अशी ज्याची ख्याती आहे. परमपूज्य भानुदास महाराजांच्या रसाळ ओघवत्या आणि श्री गुरु श्रद्धेनं ओतप्रोत असलेल्या प्रासादिक वाणीतून अष्टपदी ऐकण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेले आहोत. काय आहे बरं ही अष्टपदी? बाराव्या शतकातील संस्कृत कवी जयदेव यांचं गीत गोविंदम हे अजरामर काव्य, ज्यामध्ये 24 अष्टपदी आहेत. हे काव्य संगीतिका आहे. राधाकृष्णाच्या पराकाष्ठेच्या प्रेमावर आधारित ही नादमधुर रचना आहे, ज्याचं बाह्यरूप शृंगारिक असलं तरी अंतरंग भक्ती रसाने ओतप्रोत भरलेला आहे. आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहू गेल्यास कृष्ण हा परमात्मा आहे आणि राधा ही प्रकृती आहे, त्याची शक्ती आहे. राधा कृष्णाचं प्रणय मिलन म्हणजे जीव ब्रह्मैक्य, तादाम्य, जीवा शिवाची भेट. अष्टपदी अशा या विलक्षण सुंदर मनभावन नाद माधुर्य रसवाही शब्दरचना, सुगम अर्थबोध आणि अंगभूतकृत झालेली भक्ती रचना आणि त्याच्या जोडीला अमृतमयी संतवाणी. तेव्हा आता सज्ज होऊया. परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांता
विश्वकर्मा भगवान